नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर येथे राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न। सौंदर्य चांगुलपणा हा फक्त दिसण्यात असतो असं नाही, तर तो जगण्यात सुद्धा असतो। म्हणूनच तुमच्या जगण्यातील चांगुलपणाचं कौतुक म्हणून आज पिराजी थोरवडे सामाजिक संस्था व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांनी राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केलं आहे। चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहित करणं हे चांगल्या चांगुलपणाचं लक्षण आहे, असं म्हणत माजी राज्यमंत्री तथा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी पिराजी थोरवडे व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे नितीन वायदंडे यांचं कौतुक केलं। ते अध्यक्षीय भाषणादरम्यान बोलत होते। यावेळी पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराड अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दिनांक 1 जुलै रोजी इस्लामपूर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं। यामध्ये M/24 न्यूजचे संपादक पत्रकार दिलीप मोहिते, रोहिदास चर्मकार संघटनेच्या अध्यक्षा सौ श्रद्धाताई शिंदे, कुस्ती विभागातून शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त नजरुद्दीन नायकवडी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं। यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे काय म्हणाले ते पाहूया। पण या भारतामध्ये दुबळ्याला ताकद दिली पाहिजे, म्हणून आरक्षण देणारा पहिला राजा छत्रपती शाहू महाराज। दुबळ्याला जातीला नव्हे, दुबळ्याला आता चालली जातीला पाहिजे, दुबळ्याला। राजर्षी शाहू महाराजांना ज्या वेळेला त्यांच्याकडे काम करणारे एका अधिकाऱ्यानं त्याला विचारलं की महाराज तुम्ही कसं काय तुम्ही आरक्षण द्यायला लागलाय? त्याला काहीच येत नाही, त्याला काही कळत नाही याच्यातलं, तुम्ही कसं काय आरक्षण देताय? म्हणजे त्याला आरक्षण दिलं तरच त्याची प्रगती होईल, नाहीतर होणार नाही। ते म्हणजे मलाही तुमचं पटत नाही म्हणजे आरक्षण द्यायचं तुम्ही। पण त्यांनी प्रयोग म्हणून त्यांनी घोड्याच्या पाण्यामध्ये त्या अधिकाऱ्याला घेऊन गेले शाहू महाराज, आणि एका मोठ्या पाटीमध्ये घोड्याचा खुराक ओतला, पेंड असेल किंवा काय असेल ते खुराक, आणि सगळ्या घोड्यांना सोड म्हणून सांगितलं ती खुराक। जिथं खुराक ठेवलेलं होतं मोठ्या पाटीमध्ये तिथं सगळे घोडे आले, आणि जे सशक्त घोडे होते तेच घोडे पुढे गेले, तेच सगळे खुराक खायला लागले। जे आंधळे पागळे डोळे दरी तुकडे होते ते सगळे बाजूला सारले त्या सशक्त घोड्यांनी। दुबळ्या घोड्यांना बाजूला केलं आणि सशक्त घोडे सगळे ती पेंड खायला लागले। आणि मग शाहू महाराज आपल्या त्यातून करताना बघितलं, जे सशक्त आहेत ते सगळं खायला लागलेले आहे, तर ह्या मर्तुकड्यांना जर काय जर मिळायचं असेल तर जरा वेगळी पार्टी ठेवली तर काय बिघडलं